राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मागील महिन्यात विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। अजित पवारांच्या जाण्यानं रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदी त्यांच्या पत्नी सुनित्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली। 17 जानेवारीला दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत फक्त अजित पवारांच्या उपस्थितीत बारामतीमध्ये एक बैठक पार पडली। तेव्हापासून विलिनीकरण हा चर्चेचा विषय बनत चालला। आज यावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे आज नाशिक दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विलिनीकरण हे आज न उद्या करता येईल, मात्र सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करणं हा पहिला विषय असल्याचं त्यांनी सांगितलं। मला हे कळत नाही की रोज विलिनीकरण काय ही चर्चा आहे। विलिनीकरणाचं काय करायचं, आजही करता येईल, 1 महिन्याने करता येईल, 2 महिन्याने करता येईल। घाई करण्याचं काय कारण काय आहे? सुनेत्रा ताई तेथे आता उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत। राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुद्धा आम्ही त्यांची निवड करणार आहोत। त्याच्यानंतर त्या पक्षाचे जे काही प्रमुख लोक आहेत किंवा त्यांना ज्यांना वाटतात त्या सगळ्या लोकांना कमिटीला बसून बोलवतील, काय करावं चर्चा होईल। शेवटी एवढे मोठे निर्णय जे आहे हे दोन्ही बाजूच्या लोकांनी चर्चा करूनच होईल ना, तर ते होईल। त्याच्याबद्दल एवढी घाई करायचं काही कारण नाही। परंतु आज ते ठरलंच होतं, ते झालंच पाहिजे ह्या म्हणण्यात काहीच आता अर्थ राहिला नाही। नवीन तिथे कॅप्टन आलेले आहेत, काय त्यांना बसू द्या, त्यांना काम करू द्या, त्यांना समजून घेऊ द्या, नंतर बघतील ते काय करायचं ते। आज आमच्या समोर हा विषय खरोखरच नाही। अगदीच माझ्या समोर जर तुम्ही सांगितलं हा विषय काय आहे तुमच्या समोर, तर त्यांनी ते स्थिर स्थावरपणे व्यवस्थित बसणं आणि त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करून घेणं हा आमच्या समोरचा असलेला प्राथमिक अजेंडा आहे। विलिनीकरण सारखा मोठा निर्णय हा दोन्ही बाजूच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करूनच होईल, त्यामुळे आज त्यांच्यावर बोलण्यात काही अर्थ नसल्याचं देखील यावेळी त्यांनी सांगितलं। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।